राष्ट्राय स्वाहा। स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्था 2020 पासून सलग हे 5वं वर्ष स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर एक कुठला तरी विषय निवडायचा आणि त्याची दिनदर्शिका करायची। दिनदर्शिका म्हणजे मराठीमध्ये कॅलेंडर। ही आपल्या मराठीची महाराष्ट्रातली आत्ताची अवस्था आहे। हा शब्दसुद्धा तात्यारावांनीच दिला। दिनदर्शिकेचं प्रकाशन आहे म्हणून थोडंसं दिनदर्शिकेबद्दल जरा माहिती सांगतो। जगातली सर्वोत्तम अत्यंत शास्त्रशुद्ध अशी जर कुठली दिनदर्शिका असेल तर ती फक्त हिंदुस्थानची आहे, भारताची आहे। कित्येक गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आपल्याला सांगितल्या जात नाहीत। आज जी अवस्था झालेली आहे हिंदूंची हिंदुस्थानामध्ये, त्याला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची अशी एक कारणीभूत असलेली गोष्ट म्हणजे दिनदर्शिका। त्याच्याबद्दल अतिशय पद्धतशीरपणे गैरसमज तुमच्या मनामध्ये पसरवले गेले। भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका स्वीकारावी अशी सावरकरांची इच्छा होती। पण जे पहिलं पंतप्रधान पदावरती जे पहिलं गुलाबाचं फूल बसलं त्यांना ना हिंदू संस्कृतीबद्दल आदर, ना हिंदू धर्माबद्दल आदर। बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू असं जाहीरपणे जे म्हणत होते, किंवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सावरकरांनी रचली किंवा आज आपण ती म्हटली, आपण नेहमी व्यासपीठावर छत्रपतींचा पुतळा किंवा फोटो ठेवतो, त्यांची पूजा करतो, देवासमान मानतो आपण। आज आपण जे हिंदू म्हणून जगतोय त्याला सर्वस्वी छत्रपती शिवाजी महाराज कारणीभूत आहेत। न होता सिवा तो सुन्नत होती सबकी। शिवाजी महाराज नसते तर आज आपण हिंदू म्हणून जगू शकलो नसतो, आपल्या सगळ्यांचं इस्लामीकरण झालं असतं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांनाच गुरुस्थानी मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावरच चालत स्वातंत्र्यवीरांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं। देश स्वतंत्र झाल्यानंतर कुठल्याही स्वतंत्र देशाला एक राष्ट्रभाषा, राष्ट्रीय दिनदर्शिका, राष्ट्रगीत असं असावं लागतं। आणि बाय ॲक्सिडेंटली आय एम हिंदू असं म्हणणारे पंतप्रधान मिळाल्यामुळं आणि ते 17 वर्ष राहिल्यामुळं जे काही अतिशय पद्धतशीरपणे हिंदू संस्कृतीची जी मोडतोड करण्यात आली आणि जी शिक्षण पद्धती संपूर्णपणे ब्रिटिशांनी जी आमच्यावरती लादलेली होती ती त्यांच्याबरोबरच समुद्रामध्ये बुडवून आपली अत्यंत आदर्श अशी शिक्षण पद्धती पुन्हा या देशामध्ये सुरू करायला हवी होती। त्यासाठी सावरकरांचा आग्रह होता। शिक्षण कसं असावं, राष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल सार्थ अभिमान वाटावा अशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे।
अस्मिता सातत्याने जागृत करणारं शिक्षण असायला पाहिजे. अस्मिता म्हणजे कोणी मुलगी नव्हे. अस्मिता म्हणजे दैदिप्यमान इतिहासातल्या एक एक गोष्टी ऐकल्यानंतर आपले डोळे विस्पारतात, अभिमानाने छाती फुलून येते, ऊर भरून येतो, डोळे भरून येतात आणि आपल्याला सार्थ अभिमान वाटायला लागतो की मी भारतीय असल्याचा अभिमान, मी हिंदू असल्याचा अभिमान, सनातन हिंदू धर्माचा अभिमान. असं ज्या शिक्षण पद्धतीत शिकवलं जातं ती आदर्श शिक्षण पद्धती असते, जी आपल्याकडं होती, आपल्याकडं नव्हती आणि मग आणली तर गोष्ट वेगळी आहे. आपल्याकडे सगळंच होतं. संपूर्ण विश्व रानटी अवस्थेमध्ये जगत होतं जेव्हा, त्यावेळेला एक अतिशय सुसंस्कृत अशी जीवन पद्धती जगणारा एकमेव देश होता, तो म्हणजे हिंदुस्थान. इथं वाहनं होती, इथं सर्व प्रकारचं ज्ञान होतं, विज्ञान होतं, रसायनशास्त्र होतं, भौतिकशास्त्र होतं, जीवशास्त्र होतं. हे मी कधीच सांगतोय जेव्हा संपूर्ण जग रानटी अवस्थेत फिरत होतं. कपडेसुद्धा कसे घालावेत, कपडे घालावेत की नाही हेही ज्यांना माहीत नाही. भूक लागली की प्राण्यांसारखं खायला शोधायला बाहेर पडायचं, भूक शमली की शांत व्हायचं. असा जो एक रानावनातला रानटी समाज असतो ना, जो आपल्याला भूगोलामध्ये शिकवला जातो बघा, चित्र असतं ना, त्यात एक 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 स्टेप्स करत माणूस बनतो, या अवस्थेत संपूर्ण विश्व होतं. त्यावेळेला इथं मात्र एक अतिशय सुंदर अशी संस्कृती नांदत होती, एक कुटुंब पद्धती नांदत होती. इथं विणकाम सुरू होतं, भरतकाम सुरू होतं, सर्वात वेगवान गाड्या चालवणाऱ्या बायका होत्या, अतिशय उत्तम विद्वत्ता असलेल्या उत्तम शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया होत्या. भारतीय स्त्रियांवर कधीच अन्याय झालेला नाही आहे. भारतीय संस्कृती स्त्रियांना जेवढा मान आहे तेवढा जगात कुठल्याच संस्कृतीमध्ये नसेल. हे सगळ्यानंतर विचका झाला तो आक्रमणकर्त्यांमुळं. म्हणून सावरकर जेव्हा 70मध्ये होते तेव्हा त्यांनी एक पुण्यामधल्या भाषणामध्ये थकले होते, खूप थकले होते. देश स्वतंत्र झालेला होता, पाठीमागं कुठली संस्था नव्हती, कार्यकर्ते नव्हते, अनुयायी नव्हते, एकटे होते. हे जे काय चाललंय काँग्रेस गव्हर्नमेंट, ज्या पद्धतीचं देश चालवतंय, हे सगळं सहन होत नव्हतं. त्यावेळेला सावरकरांनी 70मध्ये असताना पुण्यामध्ये एका भाषणामध्ये म्हटलं होतं की हे नेहरू सरकार जर खरा इतिहास शिकवणार नसेल तर मला बहिशाळा घेऊन आता खरा इतिहास शिकवावा लागेल. हा जो खरा इतिहास सावरकरांना अपेक्षित होता तो हा होता. आज जे काही देशाचं वाटोळं झालेलं आहे, या वाटोळं होण्याला सगळ्यात मोठं कारण जर काय असेल तर ती आहे शिक्षण पद्धती. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेचं खूप मोठं काम आहे. दिनदर्शिका घराघरात लावणं, भिंतीवरती दिनदर्शिका लावलेली असेल, त्याच्यावर छायाचित्र असेल सावरकरांचं, त्यांच्या आयुष्यातली एखादी घटना थोडक्यात लिहिलेली असेल तर तुम्ही 1 महिना ती घटना रोज वाचू शकता. महिन्याची पानं असतात की नाही. जगातली सर्वोत्तम दिनदर्शिका. पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. याचा शोध कोणी लावला? आपल्याला काय शिकवतात? गॅलिलिओ. कितव्या शतकात? 14व्या. बरोबर ना? कारण मी 10वीच्या पुढे शिकलो नाही म्हणून विचारतोय. चुकीचं असेल तर सांगा मला. मी ते उभा राहिलं म्हणजे मला सगळंच येतं असं अजिबात नाही आहे. गॅलिलिओने 14व्या शतकात शोध लावला. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी गोल आहे आणि ती त्याच्याभोवती फिरते. 5,500-6 हजार वर्षांपूर्वी या जगातलं पहिलं पुस्तक लिहिलं गेलं, त्याचं नाव आहे ऋग्वेद.
त्या ऋग्वेदात सूर्य स्थिर आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि म्हणून त्या काळात 5,500-6 हजार वर्षांपूर्वी 7 ते 8 प्रकारच्या वेगवेगळ्या दिनदर्शिका होत्या. गॅलिलिओ आला 14व्या शतकात. आमच्या माथ्यावर काय मारलं? 14व्या शतकातला गॅलिलिओ मारला. शिक्षण पद्धतीचा कसा बट्ट्याबोळ करायचा हे धोरण ब्रिटिशांनी अवलंबलं. कुठल्याही राष्ट्रावर जर राज्य करायचं असेल तर त्या राष्ट्राची सगळ्यात पहिल्यांदा वार राष्ट्रातला करायचा तो भाषेवर. आधी पहिला भाषा संपवायची, भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो आणि धर्म संपला की राष्ट्र संपायला वेळ लागत नाही. कारण सगळं ज्ञान विज्ञान ज्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं त्या राष्ट्राची एक भाषा असते, एक लिपी असते. जगाला ज्ञान विज्ञान देणारं, शास्त्र शिकवणारं, भूगोल इतिहास शिकवणारं, सगळं जगातलं सर्वोत्तम ज्ञान विज्ञान जगात रानटी अवस्थेत असलेल्या या जगामध्ये 12 ते 13 विश्वविद्यालय असणारा हा एकमेव देश होता. हे आम्हाला शिकवलं नाही. आम्हाला गॅलिलिओ मोठा वाटतो, पण गॅलिलिओच्या कित्येक हजार वर्षांपूर्वी आमच्या पहिल्या वेदामध्ये पृथ्वी गोल असते हे शिकवलं गेलं. म्हणून 365 दिवस लागतात तिला एक प्रदक्षिणा पार करायला. म्हणून एकमेव असा देश आहे ज्याच्या दिनदर्शिकेमध्ये अमावस्या आहे आणि पौर्णिमा आहे. एकमेव असा देश आहे ज्याच्या दिनदर्शिकेची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते. कारण हे तिघं एका रेषेत येतात आणि बरोबर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. आज तारीख किती आहे? 17 नोव्हेंबर 2024. आज मी इथून उभं राहून सांगू शकतो की 17 नोव्हेंबर 2030ला चंद्रोदय किती वाजता होणार आहे, सूर्योदय किती वाजता होणार आहे. 1 मिनिट पण चुकत नाही. इतकं खगोलशास्त्र प्रगल्भ होतं. सावरकर सातत्याने सांगत होते, देश स्वतंत्र झाला, ब्रिटिशांनी आणलेली सगळी घाण त्या अरबी समुद्रात बुडवा आणि पुन्हा एकदा ते वैभवशाली भारताचा इतिहास पुन्हा एकदा सुरू करा, ती शिक्षण पद्धती सुरू करा. ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हे जर सगळं असंच वाचत राहिले, अशा या विश्वविद्यालयामध्ये भारतीय लोक येत राहिले, जात राहिले, तर मग ह्यांच्यावर राज्य करणंच अवघड होऊन बसेल. आणि मग त्यांनी पहिला वार केला तो हे सगळं ज्ञान विज्ञान ज्या भाषेमध्ये आहे त्या भाषेवरती, संस्कृतवरती. मग संस्कृत आमच्या आयुष्यातनं पेशवाई संपली. 1818 नंतर पूर्णपणे ब्रिटिशांचं साम्राज्य सुरू झालं आणि संस्कृत भाषा हद्दपार झाली, हळूहळू हद्दपार झाली. जी काही 40-50च्या पुढची लोकं होती, जी पिढ्या होत्या ज्यांना संस्कृत येत होतं, त्या संपल्या पुढच्या 30-40 वर्षात. आणि मग 1820 नंतर ज्या शाळांमध्ये मुलं शिकायला लागली त्यांना संस्कृतच येईन असं झालं. आणि मग त्या ठिकाणी इंग्रजी ही जगातली सर्वश्रेष्ठ भाषा आहे असं आम्हाला आमच्या बोडक्यावर मारण्यात आलं. आणि मग गॅलिलिओनी जो शोध लावला त्याच्या कित्येक हजार वर्षांपूर्वी आम्हाला हे आधीच माहीत होतं. मुळात भूगोल हा शब्दामध्येच भूगोल आहे हे त्याच्यातच येतं, नाही का? असा कुठे शब्द आहे इंग्लिशमध्ये? किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी सनातन हिंदू धर्मीय आहे ह्याचा सार्थ अभिमान वाटावा. तो अभिमान वाटला तर तो टिकवण्यासाठी मी प्रयत्न करणार ना. मला जर अभिमानच वाटला नाही
किंवा मला जर सतत हेच शिकवलं गेलं की सगळ्यात गाढवं आणि मूर्ख देश कुठला असेल तर तो भारत आहे, आणि युरोपातले देश मात्र सगळे प्रगत आहेत, ज्ञान विज्ञानामध्ये सगळे ग्रेट आहेत, त्यांच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे, मग आपली मुलं सारखी परदेशात जाऊ लागतात. म्हणजे आम्हाला न्यूटन मोठा वाटतो, आम्हाला गॅलिलिओ मोठा वाटतो, आम्हाला आईन्स्टाईन मोठा वाटतो, मोठीच आहेत माणसं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कित्येक हजार वर्षांपूर्वी त्यांना जो शोध नंतर लागला ना, तो आम्ही आधीच लावून ठेवला आहे. ते सगळं आम्ही आधीच सांगून ठेवलं आहे. 2 मजली 3 मजली इमारती होत्या या देशात. ज्या अर्थी 2-3 मजली इमारती असतात त्या अर्थी सिव्हिल इंजिनियर होता ना, फक्त त्याला सिव्हिल इंजिनियर असा शब्द नसेल, कारण ती भाषाच नाही आमची. आमची भाषा संस्कृत. उत्तम उत्तम बायका फॅशनेबल कपडे वापरत होत्या. बायकांच्या कपड्यांवरती सोन्याची जर केलेली डिझाईन्स असायची. सोन्याची जर म्हणजे सोन्याचा धागा बनवावा लागतो, आणि खनिज म्हणून जे सोनं मिळतं ते धाग्याच्या स्वरूपात नाही ना मिळत, ते ओबडधोबड सोनं मिळत असेल की नाही. पृथ्वीच्या गाभाऱ्यामध्ये ही सगळी खनिजं मिळतात, बरोबर. मग ती कशी मिळतात? अशी काहीतरी विचित्र आकाराची काही असतं, ते खडकासारखं असतं. मग त्याचा धागा बनवला आणि त्या धाग्याची विणकाम करून वस्त्रांवरती जर जर विणली असेल तर शास्त्र किती प्रगल्भ होतं. तर कुठल्याही सोन्याचा दागिना बनवायचा असेल तर प्युअर सोन्याचा नाही बनवता येत, त्यात थोडंसं मिक्स करावंच लागतं. म्हणून ते 100 सोनार की 1 लोहार के का म्हणतात. तो 1 लोहारचा काही अंश त्याच्यात टाकल्याशिवाय त्याचे दागिने नाही बनवू शकत. उत्तम उत्तम दागदागिने घालत होते. रामायणामध्ये किती उल्लेख आहेत, महाभारतात किती उल्लेख आहेत, रामायणाच्या आधी पण किती उल्लेख आहेत. काय काय नव्हतं, काय नव्हतं. सगळ्यात फास्ट गाडी चालवणारी बाई होती. आता तेव्हा गाडी म्हटल्यावर तुम्ही मूर्खासारखं विचारू नका आतासारख्या गाड्या होत्या का. मग तेव्हाची गाडी म्हणजे कुठली तर रथ. टेक्नॉलॉजी आली ना. रथ बनवला कसा, रथ बनवला कसा, घोड्याच्या पायाला नाला ठोकल्या कशा, कुठून आल्या नाल, कुठून आली तलवार, कुठून आला भाला, कुठून आली ढाल. अशी तलवार नाही ना मिळत. डोंगराच्या डोंगर खोदल्यावर तलवारीसारख्या आकाराचं काहीतरी मिळालं बाबा, असं नाही ना होत. मिळतं लोहार, आपला लोखंड, पोलाद, खनिज मिळतं, त्याचं ते बनवलं जातं ना. बनवण्याचे कारखाने असल्याशिवाय बनेल का. पण हे आम्हाला माहितीच नाही. जगातल्या उत्तम उत्तम शस्त्रक्रिया होत होत्या. म्हणजे जीवशास्त्र, मेडिकल सायन्स काय नाही. या सगळ्यावर आघात करायचा असेल तर हे सगळं ज्या भाषेत शिकवलं जातं ती भाषाच काढून टाकायला सुरुवात केली आणि तिथे आणली इंग्रजी. आणि मग काही 30-40 वर्षानंतरची अशा पिढ्या निर्माण झाल्या की ज्यांना संस्कृत येत नाही, फक्त इंग्रजी यायला लागलं. आणि इंग्रजी येणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायला लागलं. पेहराव बदलला, तिथून सगळं सुरुवात झाली. बघा, सगळ्याचा सत्यानाश आपला करून आपण नको त्या गोष्टी घ्यायला सुरुवात केली. म्हणून सावरकर सांगत होते की ब्रिटिशांच्या बरोबर त्यांची शिक्षण पद्धतीसुद्धा समुद्रात बुडवली पाहिजे आणि आपली आदर्श शिक्षण पद्धती सुरू केली पाहिजे. जे आपल्याकडे मूळ आहे, ज्ञान विज्ञान शास्त्र सगळं आहे आपल्याकडं, काय नाही आहे. कशा पिढ्यांचा सत्यानाश होत. आज जी परिस्थिती निर्माण झाली ना, ह्या परिस्थितीचा मी 1 तासभर भूतकाळात जाऊन इतिहासात जाऊन कशामुळं निर्माण झाली ते सांगणार आहे. म्हणजे ती सुधारायची असेल तर ह्या पुढं आपल्याला काय करायचं आहे ते समजेल. हे जर जुनं वैभव सोन्याचा धूर निघायचा, म्हणजे खरा सोन्याचा धूर निघायचा का,
का सोन्याची लाकडं जाळत होते का? नाही. सगळीकडे सुजलाम सुफलाम. ते वर्णन आहे, ते काव्यात्मक वर्णन आहे, कवी कल्पना आहे ती. सोन्याचा धूर म्हणजे इतकं सुंदर होतं सगळं, इतके सुखाने नांदत होती माणसं सगळी. असा एक समाज, अशी एक सुंदर संस्कृती, वसुधैव कुटुंबकमची भावना मांडणारी संस्कृती, हे विश्वची माझे घर मानणारी माझी संस्कृती. आणि मग इथे आक्रमक जे आले त्यांना दिसली सिंधू नदीच्या पलीकडे, अरे काय सुंदर आहे, काय हे भन्नाट आहे काहीतरी, इथे जायला पाहिजे, हे लुटलं पाहिजे. कारण अशा क्षेत्रातनं ती माणसं आलेत की तिथे ह्यांना माहितीच नाही आहे, एक रानटी लोक आहेत ती, माहितीच नाही आहे की असं काही असू शकतं, हेच माहिती नाही. मग लुटायचं ना. जंगलात राहणारा रानटी माणूस स्वाभाविकदृष्ट्या काय करतो, काहीतरी छान दिसलं की ते ओरबाडून घेतो, ते मला मिळालं पाहिजे, त्यासाठी मारामाऱ्या होतात, खून खराबा होतो, एकमेकांचं मर्डर केलं जातं, दगडाने डोकी ठेचली जातात. आणि हे करण्यासाठी आक्रमणं सुरू झाली. मग हुण आले, पण हुण आमच्यावर आक्रमण करता करता आम्हाला लुटता लुटता आमच्या प्रेमात पडले. इतकी सुंदर संस्कृती, प्रेमात पडण्यासारखीच संस्कृती आहे. ज्याला आदी नाही अंत नाही, या संस्कृतीची सुरुवात कोणी केली कोणालाही माहिती नाही. हे सगळं रचलं कोणी कोणालाही माहिती नाही. कसं संपवलं बघा ना. आपल्याकडे सगळी विश्वविद्यालय जाळून टाकली इस्लामिक आक्रमणानंतर, सगळं जाळलं. नालंदा जळत होतं 6 महिने, म्हणजे जळत काय होतं, भिंती आणि कौलं आणि दरवाजे खिडक्या 2-3 दिवसात जळून संपतात. मग पुढे 6 महिने जळत काय होतं, जळत होते ग्रंथ. किती ग्रंथ? 9 लाख. एवढं जळल्यानंतर आपल्याला विचार मनात येत नाही, मग टिकलं कसं? मग आज आपल्याला ऋग्वेद कसा वाचता येतो, मग आपल्याला यजुर्वेद वाचता कसा येतो, उपनिषद कुणी मग आलं कसं? मग हे सगळं कसं आलं? पाठांतरातून आलं, मौखिक परंपरेतून आलं. बघा, आता तुमच्या लक्षात येईल की कुठलंही कॅल्क्युलेटर नाही, कुठलंही लिखाणाचं साधन नसताना माणसं वेदच्या वेद पाठ करत होते. जे मला रचलो मी, वेद ऋचा म्हणजे काय, रचलेल्या ओव्या ना. सगळी सुक्त जी आहे ती सुक्त म्हणजे कविता जी रचली गेली. रचलेलं मी माझ्या शिष्यांच्या समोर रचतानाच मोठमोठ्यांनी बोललो. जसं बोललो तसं तुम्ही ते रिपीट करत गेलात, पाठ करत गेलात. एकाचे 10 झालं, 10चे 1000 झाले, 1000चे लाख झाले. पिढ्यानपिढ्या जरी ग्रंथ जळले तरी हे कसं संपवणार? हे कधीच संपू शकले नाही. मग एक वेद पाठ करणारा तो वेदी झाला, 2 करणारा तो द्विवेदी झाला, 3 वेद पाठ करणारा तो त्रिवेदी झाला, 4 वेद पाठ करणारा चतुर्वेदी झाला. मौखिक परंपरेतून हे सगळं ज्ञान विज्ञान इतक्या आक्रमणानंतर, इतक्या जाळपोळीनंतर सुद्धा टिकून राहिलं. हाच जगाचा प्रॉब्लेम आहे की भारत संपत नाही. आणि आज ती पाठांतराची सवय संपूर्णपणे संपुष्टात आली. कसं कशी संस्कृती संपवली जाते बघा. ज्या भारतामध्ये 4-4 वेद उपनिषद पाठ तोंड पाठ होती, किती एकदा एक माणूस बोलायला लागला की 10-10 हजार ऋचा तोंड पाठ बोलून दाखवत होता. त्याच भारतामध्ये आज 27 अधिक 22 कॅल्क्युलेटर घेतल्याशिवाय, मोबाईल काढल्याशिवाय करताच येत नाही. 300 रुपये दिले, 192ची वस्तू घेतली तर परत किती करायचे? वाणी पहिलं कॅल्क्युलेटर घेतो, टॅक 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 टॅक. पाडे होते, नुसते पाडे 1 ते 30-40 नाही, पावकी, दीडकी, अडीचकी, किती सगळं तोंडपाठ. 23 अडीचचे किती झटकन तोंडावर होतं सगळं, गरजच नव्हती.
हे जे सगळं वैभव आहे ना, हा सोन्याचा धूर होता. आता अशा इतक्या हुशार मंडळींवर राज्य कसं करणार? इम्पॉसिबल आहे. मग यांच्यावर राज्य करायचं असेल तर ह्यांना दुबळं बनवलं पाहिजे, मानसिकरित्या, बौद्धिकरित्या. आणि मग पेशवाई संपल्यानंतर 1820 नंतर ब्रिटिशांनी अतिशय पद्धतशीरपणे सगळं संपवायला सुरुवात केली. आम्हाला न्यूटन मोठा वाटला, वरचं फळ खाली कसं पडतं ते सांगणारा. मग गुरुत्वाकर्षण जर माहीतच नसतं आम्हाला, तर आम्ही 7 ते 8 कॅलेंडर्स कशी आणली असती. सूर्य, पृथ्वी अशी फिरते ना, अंडाकृती फिरते, ती जवळ येते आणि पुढे लांब जाऊन परत येते. म्हणून 365 दिवस. म्हणून पहिले 5 चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे 30 दिवशी आहेत, मग 31 दिवस आहे, मग एक अधिक महिना येतो दर 3 वर्षांनी. हे गणित अजून सुटलेलं नाही आहे युरोपातल्या लोकांना. अजून अमेरिकेला प्रश्न पडला आहे, आयला हे कसं काय लफडं आहे. म्हणून त्यांचा फेब्रुवारी आधी 30 होता, मग त्यांनी तो लीप इयर करून तो 29, 28 खूप काय काय करून झंगट करून बघितली. जमतच नाही आहे, भारताशी मॅचच होत नाही. आणि हे आत्ताचं नाही आहे. पण हे सगळं तुम्हाला कसं शिकवलं? मराठी महिने म्हणून शिकवलं. मराठी महिने सांगा की मुलं उभी राहून सांगतात चैत्र वैशाख. मराठी कुठले आले ते? हे हिंदुस्थानचे राष्ट्रीय महिने आहेत. हे राष्ट्रीय कॅलेंडर आहे, राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. आमचा नाही 1 जानेवारीला दिवस सुरू होतो. आमचा मुळात दिवस सूर्यापासून सुरू होतो, सूर्य उगवल्यावर सुरू होतो. रात्री 12ला कुठनं काढलं? 12ला कशाला स्वातंत्र्य घेतलं? 4-5 तास थांबले, सूर्य उगवल्यावर घेतलं असतं की नाही? कशाला अंधारामध्ये घाणेरडी गोष्ट? असं करतात का कधी कोणी? पण सगळे उद्योग अंधारातच करायची सवय लागलेले आमचे पुढारी होते, त्यांना त्या अंधारातच स्वातंत्र्य घ्यावं असं वाटलं. आणि सावरकरांना विरोध काय? सावरकर हा एकमेव माणूस आहे जो 37 पर्यंत जे सगळं सुरळीत चाललं होतं, सगळ्यांना मूर्ख बनवण्यात मी कायम यशस्वी होत होतो. चायला एक माणूस उभा राहिला 37ला आणि सांगायला लागला की हा तुम्हाला मूर्ख बनवतोय. लॉजिकली सांगायला लागला. त्रास सुरू झाला ना. मस्त चाललं होतं. हा कुठनं यायला? हा सुटला चायला. ह्याला 50 वर्ष जन्मठेप बरं होतं. 60 पर्यंत हा का बाहेर आला नसता. आमचं मस्त मी मूर्ख बनवलेलं आहे सगळ्यांना. मी जे सांगेन ते सगळ्यांना खरं वाटतंय. हा बाबे आला आणि हा सांगायला लागला. मी जे सांगेन ते खोटं पाडायला लागला. मी जे सांगेन, मी सांगितलं गॅलिलिओनी शोध लावला, हा येऊन सांगायला लागला आणि उदाहरणा सकट, पुराव्या सकट सांगायला लागला. आता हा सांगायला लागला आणि ही सगळी मंडळी पुन्हा एकदा त्या भूतकाळामध्ये जर गेली आणि ह्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की याला हा एवढा पुरावे निश्चित सांगतोय, ह्याचा अर्थ याचा शोध घेतला पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. मग एवढ्यामधल्या 10 लोकांना जरी असं वाटायला लागलं आणि ही माणसं जर अशा हळूहळू बदलायला लागलं तर माझी खुर्ची संपली ना. हिंदू मुस्लिम भाई भाई झाल्याशिवाय देश स्वतंत्रच होऊ शकत नाही अशी मानसिकता आम्ही 1885च्या राष्ट्रीय काँग्रेसपासून भट्ट करून ठेवलेली होती. किती लोकांना माहिती आहे काँग्रेसची स्थापना कोणी केली? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केली. सर ॲलन ह्यूम. काय गरज आहे का ब्रिटिशाला? ब्रिटिशांचं साम्राज्य आहे, त्या साम्राज्याच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश अधिकारी का उभा राहतो? माहीत नाही, विचार करायला वेळ नाही. तुमची चूक नाही आहे, शिक्षण पद्धतीचा दोष आहे. आणि तुम्हाला गदागदा हलवून जागं करण्याचं एक खारीचा वाटा म्हणून ही आमची व्याख्यान आहेत आणि हे सगळी कॅलेंडर. सावरकरच म्हणाले, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाघ बिभवई तुझ अर्पिले, तू तेची अर्पिली नवी कविता वदाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. म्हणजे तुला जे जे येते त्याच्यातून तू देशाची सेवा कर.
सगळ्यांनी राजकारणातच पडलं पाहिजे, सगळ्यांनी मिलिटरीमध्येच भरती झालं पाहिजे असं अजिबात नाही. म्हणजे लता मंगेशकर गेल्या होत्या सावरकरांना भेटायला ऐन तारुण्यामध्ये, तेव्हा त्या भारतरत्न लता मंगेशकर झालेल्या नव्हत्या. सावरकरांना म्हणाल्या मला पण तुमच्या अभिनव भारत संघटनेमध्ये काम करायचं आहे. तेव्हा ते म्हणाले वेडी आहेस का तू, इतकं सुंदर आवाज दिलाय तुला, परमेश्वराने काय दिलंय ते ओळख आणि जे दिलंय त्याचा वापर राष्ट्र निर्मितीसाठी कर. – 1997-98 नंतर मी विचार करायला लागलो की मला काय दिलंय, आणि मग मला शोध लागला की मला वक्तृत्व दिलंय. मग वक्तृत्व दिलंय तर मग काय बोलायचं. नाटक सिनेमातले किस्से सांगायला भरपूर लोक आहेत. 24/7 मोबाईलवर टी व्हीवर 24 तास करमणूक चालू आहे. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी दिलं पाहिजे आपण. मग द्यायचं तर अभ्यासोनी प्रगटावे, समर्थांचं आहे वाक्य, बरोबर. असंच कसं तरी जाऊन नाही सांगितलं पाहिजे. एवढ्या लोकांमध्ये काही सगळे मूर्ख नसतात, काही 10 भयंकर हुशार असतात. ते नंतर येऊन माझेच कान पकडतील, काय वाटेल ते बोलता तुम्ही. त्यामुळं अभ्यासोनी प्रगटावे, त्याचा आधी अभ्यास करायला पाहिजे. नुसता अभ्यास करून बोलता येत नाही, ते आपल्या नसानसात भिनलं पाहिजे आणि मग ते सहज सोपं करून तुमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. मग 2000 साली मी उभा राहिलो माझा खारीचा वाटा उचलायला. हे कुलकर्ण्यांना इच्छा झाली ही सामाजिक संस्था काढावी. काय करावं, आपण काय करू शकतो. शरद पंक्षांसारखं व्याख्यान देऊ शकतो का, नाही. हेडगेवारांसारखं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करू शकतो का, नाही. मग माझी कुवत काय आहे, मी कोण आहे, मी कुठे जन्माला आलो आहे, माझ्याकडे आर्थिक कंडिशन माझी काय आहे, ह्याच्यातनं मी काय करू शकतो. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, मन तन धन विचार आचार कला सगळं मी तुला अर्पण करणार आहे. मग या भावनेतून त्यांना एक आयडिया सुचली की सतत डोळ्यासमोर घरात दिसतं काय, तर ते कॅलेंडर, दिनदर्शिका, ती भिंतीवर असते. म्हणजे महिनाभर रोज दिसणार आहे 30 दिवस. त्या 30 दिवस रोज नकळतपणे का होईना 4 वाक्य सावरकरांचे असावीत. ह्या कल्पनेतून 20 साली ही दिनदर्शिका आली. त्यांनी त्यांचा खारीचा वाटा उचलला. ते आहे ना रामायणातली गोष्ट, हनुमानाला तो नल नील ना, त्यांना ती हे होती ना की त्यांनी समुद्रामध्ये स्पर्श करून टाकलेली वस्तू तरंगणार, आणि मग सगळ्या वानरसेनेने तो सेतू बांधायला सुरुवात केली. प्रभू श्रीराम खडकावर बसलेले होते, बघतायत सेतू बांधण्याचं काम चालू आहे. अत्यंत श्रद्धेने प्रत्येक जण श्रीराम म्हणतो, दगड टाकतो, तरंगतायत दगड. बसले बसले बघता 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 हळूच त्यांना एक बाजूला एक छोटीशी खारुताई दिसली. ती एवढीशी एक तर तिचा जीव एवढासा. खारू बघितलीत की नाही, खार, तिचे तोंड केवढं, त्याच्यात एक तो वाळूचा दाणा एवढासा. ती अशी डुकडुक डुकडुक यायची, एक दाणा उचलायची आणि जाऊन त्या समुद्राच्या पाण्यात टाकायची. प्रभू श्रीरामाने फार कौतुकाने बघितलं आणि त्यांना असं वाटलं काय हे कधी होणार, असं जाऊन काय सेतू बांधून होणार का. तिला हळू जवळ घेतलं, हातावर घेतलं आणि तिला मायेने विचारलं, काय ग तू काय करतेस. ती म्हणाली काय नाही, त्या सगळ्या वानरांसारखं मी पण माझा एक दगड टाकते. ह्यानी काय सेतू बांधून होणार आहे का. ती म्हणाली अजिबात नाही, मला माहिती आहे ते, माझ्या कणाने वाळूच्या सेतू बांधून होणार नाही आहे. पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल सेतूचा, त्याच्यामध्ये असं नक्कीच म्हटलं जाईल एका खारीने तिचा वाटा उचलला. तसं लताबाईंना ते म्हणाले की तुला आवाज दिलाय, आवाजातून कर ना राष्ट्रसेवा. आवाजातून राष्ट्रसेवा कशी करायची. गायली ना गाणी, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, गायलं ना गाणं, जय देव जय श्री शिरवराया, गायलं की गाणं, जय असतो ते अजरामर केली ना. याच मंगेशकरांनी सावरकरांची सगळी गाणी आज जगभर इतकी लोकप्रिय करून टाकली, इतकी लोकप्रिय झाली की आता काँग्रेसच्या मंडपात सुद्धा लावतात ती, त्यांना माहीत नाही आहे ते.
आत्ता कधीतरी त्या महाविकास आघाडीच्या स्टेजवर आधी परवा जयोस्तु ते लावलं होतं. त्याला माहिती कुठे ते येड्याला मूर्खाला हे सावरकरांचं आहे. मग कोणालाच माहीत नाही. ते चेहरे बघितलं लगेच का लक्षात येतं ना काय असणार बुद्धी आणि काय संबंधच नाही काय. आता अशानं निवडून द्यायचं की नाही तुम्ही ठरवा. म्हणजे इकडे पण सगळे ग्रेट हुशार आहेत असं अजिबात नाही. साधारण परिस्थिती सगळं सारखीच आहे. पण त्यातल्या त्यात आपल्याला टोपी घालावी लागणार नाही जाळीची ह्याचा विचार करून मत द्या. एवढं सगळं बर्बाद झालेलं आहे आतापर्यंत. इतकं सगळं बर्बाद झालंय ह्याच्या पुढे किमान ते बर्बाद होऊ नये. निदान त्यांच्या हातात तरी आपण ते देऊ. म्हणजे ते फार हुशार आहेत ग्रेट आहेत असला भाग नाही. तेही त्यांनीच माती खाल्लीच मग मागच्या वेळेला. ते कसा बायकांना बरोबर जमतं. ते तांदूळ निवडताना खडे असे फेकून द्यायचे ना तसं ते बंद पडलेलं जे आहे घड्याळ ते असे टाका आणि तिथे एक इंजिन बसवा. महाराष्ट्राची गरज आहे ती आता. जर राजकीय सभांमध्ये एकमेव आता मी नेता बघतोय की ज्याची राजकीय इलेक्शनच्या सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो राज ठाकरे. काय हरकत आहे द्यायला निवडून नाही का. इतक्या सगळ्यांना दिलंच की. परवा राजसाहेब मला म्हणाले ह्यांच्यापेक्षा तर वाटोळं मी नाही ना करू शकत. ह्यांच्यापेक्षा आता वाटोळं कोणीच करू शकत नाही. तर असं हे तुम्ही सुद्धा तुमचा वाटा उचलला आहे. आणि मग लताबाईंनी सावरकरांचे शब्द आशीर्वाद म्हणून घेतले आणि अख्खं आयुष्यभर त्यांनी आपल्या आवाजाने सेवा केली. मी गेली 24 वर्ष व्याख्यानं देऊन माझा खारीचा वाटा उचलतोय. हे त्यांचा खारीचा वाटा उचलतात. तुम्हालासुद्धा तुमचा खारीचा नाही फार मोठा वाटा उचलण्याची ही वेळ आहे आता 20ला. तो उचलला नाही तर मग 24ला काय घडलं तसं काहीतरी होईल. आणि हिंदूंची कुंडली अत्यंत घाणेरडी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही विजयाच्या समीप येतो तेव्हा आम्ही मॅच हरतो. इतिहास काढून बघा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 50 हे काय वय आहे का जायचं. आमच्यासारखे माणसं जगतात. महाराज अजून एक 10-20 वर्ष जगले असते तर काय प्रॉब्लेम होता. अख्खा इतिहासच बदलला असता ना. हिंदवी स्वराज्य तेव्हा स्थापन झालं असतं. नाही सगळं छान चाललं होतं. स्वराज्याची स्थापना राज्याभिषेक करून या 350 वर्षानंतर हिंदुस्थानला पहिल्यांदा हिंदू राजा मिळाला होता. 5-6 वर्षात माणसांनी जावं. म्हटलं ना हिंदूंची कुंडलीच घाणेरडी आहे. मॅच जिंकायला आलो की आम्ही हरतो. बरं ती हरलेली मॅच पुन्हा जिंकण्यासाठी घेऊन आला त्यांचाच चिरंजीव मुलगा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. ते पकडले जावेत. किती दुर्भाग्य आहे आमचं. पकडले गेले आणि गेले. त्यांना ठार मारलं. क्रौर्याचा अत्युच्च शिखर गाठलं औरंगजेबाने. आणि केवळ इस्लामचा स्वीकार कर ह्या सगळ्यातनं मुक्त करतो नाही म्हणाले महाराज. पण या सगळ्या यातना पहिल्यांदा त्या संभाजी महाराजांच्या बाजूच्या एका माणसाला दिल्या जात होत्या. इतिहास जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपवला जातो. डोळ्यात शीख घालायच्या आधी बाजूच्या एका त्याच्या मित्राच्या डोळ्यात शीख घालून त्याचा चित्कार त्याचं ओरडणं ते बघितल्यावर संभाजी महाराजांना विचारलं जात होतं घालू का इस्लामचा स्वीकार करतोस. नाही
मेलो तरी हिंदू धर्म सोडणार नाही. बाजूचा जो माणूस होता त्याचा इतिहास लपवला, कारण तो ब्राह्मण होता. कवी कलश. जेवढा अनन्वित अत्याचार संभाजी महाराजांचा झाला तसाच त्याचाही झाला आणि दोघांनाही संपवलंय. पण तो नेमका ब्राह्मण निघाला, त्यामुळे त्याचा इतिहास बरोबर लपवला. तुम्हाला फोडायचं कसं, राष्ट्र फोडायचं असं सगळ्याच उपाय सोपा माहिती आहे का काय? बुद्धी आणि शक्तीचं विभाजन करायचं. लक्षात ठेवा, आपला समाज श्रीकृष्णांनी सांगितलेल्या 4 वर्णांवर चालतो. जात ही नंतर आणलेली आहे, लादलेली आहे. जात ही अस्तित्वातच नव्हती. हे सगळे व्यवसाय आहेत. त्या 4 वर्णातून निर्माण झालेले व्यवसायांच्या जाती ब्रिटिशांनी बनवल्या आणि कागदावर त्याची जात, जो व्यवसाय म्हणून कॉलम होता तिथे जात म्हणून, मी लोहाराचं काम करतो, ती लोहार हा माझा व्यवसाय होता, जात नव्हती. कुंभार हा माझा व्यवसाय होता, चांभार हा माझा व्यवसाय होता, भिक्षुकी हा माझा व्यवसाय होता, जात नव्हती. त्याला जात बनवलं गेलं. डिवाइड अँड रूल. तेच धोरण स्वातंत्र्यानंतर राबवलं गेलं आणि गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात तर भयंकर राबवलं गेलं. शक्ती आणि बुद्धीचा भेद असा द्वेष पसरवला गेला, म्हणजे इथपर्यंत आता मजल गेली आहे की हिंदू धर्म हा फक्त ब्राह्मणांचा आहे. इथपर्यंत मजल गेली बरं का. आता मराठी भाषा, प्राकृत मराठी भाषा ही फक्त ब्राह्मणांनी बनवली आहे. ही मराठी भाषा बोलायची नाही, बोली भाषा हीच खरी भाषा. मग सगळं साहित्य लिहिलं गेलं, सगळे साहित्यिक आले, व्याकरणासारखा विषय निर्माण झाला. तो काही झालाच नसताना कसंही बोला. मग कशाला काही अर्थच राहत नाही ना. मग ज्ञानेश्वरीलाही काही अर्थ राहत नाही, दासबोधालाही काही अर्थ राहत नाही, कुसुमाग्रजांच्या कवितांनाही काही अर्थ राहत नाही. कशाला काही अर्थच नाही. मग बोली भाषा आहे, तिचं एक वेगळं महत्त्व आहे. पण जेव्हा आपण लिहायला जातो तेव्हा आपल्याला प्राकृत मराठी भाषेतच लिहावं लागतं. प्रमाण मराठी भाषा, त्याला व्हॅल्यू नाही. प्रत्येक भाषेमध्ये त्याची एक प्रमाण भाषा असते, त्याला एक लॉजिक असतं, त्याला एक व्याकरण असतं. बोलीभाषा ही त्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार ती बदलली जाते. मालवणमध्ये गेल्यावर मालवणी बोलली जातं, नागपूरला गेल्यावर ती विदर्भी एक भाषा आहे, ती डबल क्रियापद वापरतात, देऊन दिलं म्हणतात. पण ती तेवढी पुरती भाषा असते. म्हणून सगळीच भाषा तशी कोणी कसंही बोलायचं असं नसतं. हे सगळं असं जाणीवपूर्वक समाजाचा सत्यानाश कसा होईल ह्याचा प्रयत्न गेल्या 20-25 वर्षांमध्ये महाराष्ट्रात चालू आहे. मग जाहीरपणे आमचे नेते सरस्वती देवीची टिंगल करतात. भुजबळांचं भाषण ऐकलं का? विसरू नका ते कधी. असल्या गोष्टी विसरायच्या नसतात. सरस्वती देवींनी फक्त ब्राह्मणांनाच शिक्षा दिली, आम्हाला दिलंच नाही काय बहुजनांना. काय बोलताय तुम्ही? हे नेते आहेत, हे महाराष्ट्राचे मिनिस्टर आहेत. मम भार्या समर्पयामी, 2 खदा 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 विचित्र हसतायत 2 मंत्री बसून आणि एक आमदार तिथे भाषण करतोय. श्रीरामाचं जय, आमचं पूजन आहे. आम्ही त्या रामाच्या मंदिरासाठी 550 वर्षाचा संघर्ष झाला. त्या रामाची एक माणूस व्यासपीठावरनं टिंगल करतो. ते टिंगल चालू असताना महाराष्ट्राचा एक मोठा जाणता राजा, स्वतःलाच म्हणणारा, तिथे बसलेला असतो. हे छत्रपतींचा वंशच बसलेला असतो. आपण काहीच बघत नाही. हे असल्या दरिद्री लोकांना निवडून देणार आहोत का आपण? हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. अख्खं आयुष्य सावरकरांनी त्यासाठी काढलं. जागे व्हा, इतिहास विसरू नका.
जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. 24 देश तयार झालेत हिंदुस्थानातून. 83 दशलक्ष पर्व किलोमीटर एवढं क्षेत्रफळ होतं अखंड हिंदुस्थानचं. आज 32 दशलक्ष पर्व किलोमीटर एवढंच शिल्लक राहिलंय. का? कारण आम्हाला इतिहासात रसच नाही, आम्हाला संस्कृतीचा अभिमानच नाही, आम्हाला काही वाचायची इच्छा नाही, काही ऐकायची इच्छा नाही, काही बदलायची इच्छा नाही. फक्त पुढं जायचं. पुढे जाणार कसं? भूतकाळात जर काही झालं हे जर आम्हाला माहितीच नसेल तर पुढं कसं जाणार? भविष्य ठरवणार कसं? 5 वर्षापूर्वी मला कर्करोग होऊन गेला हे जर मी विसरायचं ठरवलं तर मग कर्करोग कशामुळे झाला ते सगळंच मी विसरून जाईन आणि मी पुन्हा त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करेन आणि पुन्हा नाही का होणार मला तो पुन्हा होऊ नये म्हणजे माझ्या भविष्यात मी सुदृढ राहावं यासाठी मला माझ्या भूतकाळात काय घडलंय शरीराच्या बाबतीत ते सगळं भूतकाळ लक्षात नको ठेवायला, आत्मचिंतन नको करायला. जर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल तर एक राष्ट्र जिथे 140 करोड आणि एक महाराष्ट्र जिथे 13 करोड माणसं राहतात त्यांनी त्यांचा भूतकाळ बघायला नको. सावरकर सातत्याने सांगतात आयुष्यभर इतिहास वाचा, हा इतिहासच तुम्हाला तुमचं भविष्य ठरवायला मदत करतो. स्वामी समर्थांची टिंगल 2 दिवसाच्या वर आपण लक्षात ठेवत नाही. मम भार्या असं कुठला मंत्र, असा कुठल्या मंत्र आहे ते कोण असतील गुरुजी बसलेले हो जे मंत्र अस्तित्वातच नाहीत. काय तुम्ही कुठल्या लेवलला जाऊन माणसामधला द्वेष निर्माण करताय? आता ब्राह्मण दूरच राहिले, आता मराठा आणि ओबीसी मध्ये द्वेष निर्माण झाला. ते 2 लहान शाळेतल्या मुलींचा व्हिडिओ फिरतोय बघा. अरे दुःख होतं रे बघून. त्या मुली म्हणतात कालपर्यंत आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो, आता त्या मराठा आरक्षणामुळे ह्या मराठा आणि आम्ही ओबीसी आता आम्ही एकमेकांशी बोले नाहीसं झालो. शाळेतल्या पोरी 4थी 5वीतल्या. काय उपयोग आहे मग? सावरकर जन्माला येऊन काय उपयोग आहे? टिळक जन्माला येऊन उपयोग काय? या सावरकरांनी 1924 ते 37 हा जात संपवण्यासाठी आयुष्याची 13 वर्ष घातले. 13 वर्ष. वेदांचा अधिकार नाही, चला 29 साली 1929 म्हणजे 95-96 वर्ष झाली त्या गोष्टीला. 1929ला मालवणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 25-30 दलित मुलांच्या मुंजी घडवून त्यांच्या हातामध्ये वेद दिले आणि वेद पठणाचा अधिकार दिलाय. काय क्रांती केली बघा माणसाने. एक वेळ माझी त्या मार्सेलिसची समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल, पण 24 ते 37 13 वर्षातलं अस्पृश्यता निवारण्याचं माझं कार्य कधीच विसरू नका. हे सावरकरांचं वाक्य आहे. माझे पुतळे उभे नाही केलेत तरी चालतील, मला शिव्या दिल्यात तरी चालतील, मला पूर्ण विस्मृतीत घातलं तरी चालेल, फक्त माझं 13 वर्षांचं कार्य कधीच कोणी विसरू नका. हिंदू समाज जोपर्यंत एक वज्रमुठीसारखा होत नाही तोपर्यंत कधी हुण, कधी शक, कधी ग्रीक, 5 मुसलमान, 1 पोर्तुगीज, ब्रिटिश आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस या वज्रमुठीवर सदैव आघात करत राहणार, तुम्हाला फोडत राहणार, तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करत राहणार. आणि बरोबर आपल्या समोर एक असा समाज आहे जो मात्र 12 तिथे पण मजबूत जाती आहेत. तर काय जाती नाहीत वगैरे असं अजिबात नाही, व्यवस्थित जाती आहेत. पण त्या सगळ्या जातींपेक्षा त्यांच्या धर्मावर ते जास्त प्रेम करतात, त्यांच्या धर्मग्रंथांवर ते जास्त प्रेम करतात, त्यांची आयडेंटिटी ते कधी सोडत नाहीत. मग माणूस अमेरिकेत गेला जाऊ दे, इंग्लंडमध्ये राहायला जाऊन दे, फ्रान्समध्ये टोपी घालायला विसरत नाही. तो टेलरकडे गेला, माप घेताना पूर्ण माप घेतच नाही पायाचं, लेंगा लांडाच पाहिजे. लाज नाही वाटत त्याला. आम्ही घरातनं बाहेर पडेपर्यंत असतो, बाहेर पडलो की सगळं काढतो आणि टकाटक. मॉडर्न व्हायला माझा विरोध नाही आहे, पण आज आपल्याला टक्कर द्यायची समोरच्याची. आपल्यासमोर काय उभं आहे आज?
वोट जिहाद म्हणतो आपण. हा वोट जिहाद, या जिहादाबद्दल सावरकरांनी लिहून ठेवलंय हिंदुत्व नावाच्या ग्रंथामध्ये. हा हिंदू समाज एकत्र करण्यासाठी आयुष्य काढलं माणसानी. अंदमानचं पर्व संपल्यानंतरचे जे सावरकर आहेत ते संपूर्णपणे हिंदू समाज एक करण्यासाठी, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे या देशाचं. कारण इथला बहुसंख्य समाज हा हिंदू धर्मीय आहे. हिंदू धर्माचा जन्म ज्या मातीत झालाय ते राष्ट्र हिंदू राष्ट्रच असायला पाहिजे. हा जगाचा नियम आहे. जपानीज लोकांचा आहे. मुसलमान जपानमध्ये पण राहतात, अमेरिकेत. तर कुठल्या देशात मुसलमान राहत नाहीत असं एक तरी देश आहे का? नाही. पण अमेरिकेत राहणाऱ्या मुसलमानाला हे मान्य आहे की हा देश अमेरिकन लोकांचा आहे. इथली घटना, इथलं संविधान हे अमेरिकन लोकांच्या म्हणजे तिथल्या बहुसंख्याकांचा विचार करून, त्यांच्या भल्याचा विचार करून तिथली घटना, संविधान, कायदे कानून बनवलेलं आहे. तेव्हा अमेरिकेत राहायचं असेल तर मला त्यांच्याप्रमाणे राहावं लागेल. अमेरिकेतल्या मशिदीवर मला भोंगा लावता येणार नाही. अमेरिकेमध्ये रस्त्यावर मला नमाज पढता येणार नाही. इंग्लंडमध्ये मला हे राज्य ब्रिटिशांचं आहे हे मान्य करून राहावं लागेल. फ्रान्समध्ये फ्रेंचांचं राज्य आहे हे मान्य करून राहावं लागेल. जपानमध्ये जॅपनीजांचं आहे, स्पेनमध्ये स्पॅनिश लोकांचं आहे, रशियामध्ये रशियन लोकांचं आहे. फक्त भारतामध्येच हे हिंदूंचं नाही. बरं, विश्वामध्ये एखाद्या फर्नांडिसला इथनं हाकललं तर 101 देश आहेत ख्रिश्चन कंट्री, त्यांच्या धर्माचे 101 देश आहेत. एखाद्या अब्दुल्लाला इथनं हाकललं तर 55 मुस्लिम कंट्रीज आहेत. एखाद्या शिंदेला, पवारला, पोंक्षेला हाकललं तर कोण आहे तुम्हाला घ्यायला? कुठला देश आहे हिंदूंचा स्वतःच्या हक्काचा? एक पण नाही. मग जो एक आहे ते सांभाळायला नको? मग जे जे सर्वोत्तम आहे ते इथे आहे. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरतेचे स्वतंत्रते भगवती. काय लिहिलंय सावरकरांनी? कुणाचं वर्णन आहे? जग आपल्याकडे बघतंय. हा संपूर्ण विश्वाच्या लोकसंख्येमध्ये हिंदू किती टक्के आहे? सर्वात अल्पसंख्य माहिती आहे ना, 15% आहोत आपण. म्हणजे जगामध्ये टिकून राहायचं असेल 15%, तर एक अल्पसंख्याकांचा एक नियम असतो. म्हणजे जे मराठी लोक इथे आता एकमेकांचं थोबाड पण बघत नसतील, पिंपरी चिंचवडमध्ये एकमेक समोरून निघून जातात, बघत पण नाहीत एकमेकांकडं. पण तेच दोघं जेव्हा अमेरिकेत भेटतात तेव्हा अचानक इतकी वर्ष मित्र असल्यासारखे भेटतात. हा अल्पसंख्याकांचा नियम आहे. जेव्हा तुम्ही अल्पसंख्य असताना जिथे तिथे तुम्ही पटकन एकमेकाला पकडता. इथे आल्यावर मात्र तुम्ही वर्षानुवर्ष सकाळी मॉर्निंग वॉकला डुंकून हसत पण नाही चायला, थोबाड अशी पडलेली जातात. पण तेच दोघं अमेरिकेत भेटले, इंग्लंडमध्ये भेटले, दुबईत भेटले. अरे चा, हो मी तुम्हाला बघतो ना सकाळी. अरे वा, कुठल्या हॉटेलवर उतरलाय? वा वा वा, आपण एकत्र जेवायला. अरे इतकं झालं मैत्री. ते पिंपरी चिंचवडमध्ये काय तोंड जरा सकाळ हसला असताच तर काय प्रॉब्लेम होता? हे अल्पसंख्याकांची मानसिकता आहे. मग आपण इथे बहुसंख्य आहोत म्हणून आपल्याला जो प्रश्न पडतो ना, ते कसे मेणबत्त्या घेऊन ते काय शुक्रवारी जातात ना, काय रविवारी काय ते ख्रिस्ती लोक जातात बघा. बरं, मूर्तीपूजा मानत नाहीत, मग नुसतंच हवेमध्ये उभं राहावं ना मेणबत्त्या घेऊन. मूर्तीपूजा मानायची नाही, गॉड इज एव्हरीवेअर. मग असं हवेतच नुसतं उभं राहायचं ना. ते समोर एक आकार कशाला पाहिजे तो क्रॉस? कधी विचार नाही करत तुम्ही? तुमच्यासारख्या मूर्त्या आम्ही मानत नाही, मूर्तीपूजक आम्ही नाही आहोत, मग एक थडगं कशाला पाहिजे? आम्ही साडी नेसवतो अंबाबाईला, तुम्ही काय वेगळं करताय? तुम्ही चादर घालताय, आम्ही असा हार घालतो, ते फुलांची जाळी बनवून एक घालतात. म्हणजे चायला करतात सगळं आमच्यासारखंच. आम्ही उदबत्ती दिवा लावतो, ते परत ते काय ते त्यांचा येतो बघा सकाळी तो पीर कोणतो, तो धूरच सोडता ना तुम्ही. पण आम्ही मात्र मूर्तीपूजक. काय माहिती तुम्हाला आमचं? त्यांना बरोबर माहिती आहे तुमचं काय ते, तुम्हाला माहित नाही तुमचं काय ते. प्रॉब्लेम इज देअर.
या सगळ्यात मुसलमानांना शिव्या देण्यात काही अर्थ नाही. हिंदू इतका झोपलेला आहे काय विचारूच नका. कुंभकर्णाचे बाप आहोत साला आपण. अरे असं वक्फ असा काय हवा, असं काय बापाचा मालमत्ता आहे काय? कुठे जाऊन पाठी लावेल आणि होईल असं थोडंच असतं. ज्या दिवशी त्याच्या बिल्डिंगवर पाठी लागते ना तेव्हा आलं हो रे, वेळ निघून गेलेली असते. असं कसं पोरी प्रेम करताना एवढं काय पोरीला कळत नाही काय? आमच्या पोरींना असं कसं होत नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे वाक्य बापाचं. पोरगी पळवल्यावर मग मात्र ते जमीन सरकलेली असते. मग घालवलेली 10 वर्ष लक्षात येतात की कोणीतरी 10 वर्षापूर्वी सांगत होतं की असा लव जिहाद असतो. आम्ही विश्वास नाही ठेवला. आम्ही विश्वासच ठेवत नाही. सध्या वोट जिहाद काय वोट जिहाद माहिती आहे कोणाला? कसं माहीत असणार? कोणी सांगतच नाही. मला जिहाद म्हणजे काय कोणाला माहिती आहे? या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या भारताच्या पण महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या एका थोर सुपुत्राने हे सगळं लिहून ठेवलं आहे. सावरकरांनी लिहिलेलंच आहे. पण गंमत कशी आहे, सावरकरांनी सांगितलं म्हटलं की त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो दृष्टिकोन असतो हा एका ब्राह्मणाने सांगितलं आहे. बरं, हे सांगणारा परत ब्राह्मण आहे. आपल्याकडे जो ब्राह्मण द्वेष पसरवला गेला आहे जाणीवपूर्वक, त्यामुळं सावरकरांनी हे सगळं सांगितलेलं आहे. पण ते त्यांनी सांगितलेलं न सांगता त्याच कालखंडातल्या अजून एका महापुरुषांनी हे सगळं सांगितलेलं आहे. त्यांच्या पुस्तकातले 2 गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला जिहाद कळेल आणि मग तुम्हाला वोट जिहाद कळेल. आणि त्या माणसाबद्दल त्या महापुरुषाबद्दल बोलण्याची कुणाची पण हिंमत नाही. इस्लामिक डिक्शनरी नावाचं, आपल्यासारखं रामायण महाभारत वेद असे सगळे आपल्याकडे धार्मिक ग्रंथ आहेत तसं त्यांच्याकडे पण कुराण आहे, हदीस आहे. तसं एक इस्लामिक डिक्शनरी म्हणून त्यांच्याकडे एक फार महत्त्वाचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये जगाची विभागणी 2 भागात केली, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. आपल्याला विचारलं देश किती जगात, तर आपण काय सांगतो काहीतरी 250 वगैरे देश आहेत है ना. किती आहेत? माझ्या मते 251 का 52 आहेत ना. कोणाला माहिती आहे का एक्झॅक्ट आकडा? 198 पेक्षा जास्त, 298. हां, आपण सांगतो ना असं. पण एखादा तुम्ही मुसलमानाला विचारा जगात देश किती आहेत, जगात देश नाही आहेत. जगाची विभागणी फक्त 2 भागात झालेली आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. ज्या भूमीवर मुसलमान राहतात, राज्यकर्ते पण मुसलमानच आहेत, तो भूभाग दारुल इस्लाम. राज्य मुसलमानांचं असलेला संपूर्ण विश्वातला जेवढा भाग आहे म्हणजे जेवढे देश आहेत जिथं शासन मुसलमानांचं आहे, शरिया लॉ लागतो, तो भाग दारुल इस्लाम. आणि ज्या भूमीमध्ये मुसलमान राहतात, आता मुसलमान सगळीकडेच राहतात पण शासन करते मुसलमान नाहीत, म्हणजे रशिया, भारत, फ्रान्स, अमेरिका, स्पेन, चायना, तो भाग पृथ्वीवरचा दारुल हरब. या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं हे विश्वातल्या प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. अंतिम ध्येय एकच, विश्वाचं दारुल इस्लाम बनवायचं. मार्ग कुठलाही, सगळे मार्ग तुम्ही हे वापरू शकता, काही कुठल्याही मार्गाने. मग काय कुठल्या मार्गाने हा दारुल इस्लाम होऊ शकतो? इस्लामची संख्या वाढवून, म्हणजे जे इस्लामिक नाही आहेत, जे ख्रिश्चन आहे, जे हिंदू आहेत, जे यहुदी आहेत, त्या सगळ्यांचं काय करायचं? धर्मांतरण करायचं. आणि हे जेवढे मार्ग आहेत
दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करण्याचे जेवढे जेवढे मार्ग आहेत त्या मार्गाला जिहाद म्हणतात. आणि त्या मार्गामध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाहला प्यारा असतो आणि त्याला जन्नत प्राप्त होते असं इस्लामिक डिक्शनरीमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये शिकवलं जातं. आणि हे धर्म शिक्षण हे 2-2.5 वर्षाच्या मुलाला मदरशांमधून दिलं जातं. 2-2.5 वर्षाच्या पोराला काही कळत पण नसतं. तिथपासून त्याच्यावरती जगाचं दारुल इस्लाम बनवण्याचे संस्कार केले जातात. मग तो चांगल्या शाळेत जातो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, CA होतो, चांगला शिकतो तो. पण ह्या सगळ्या शिक्षणाचा वापर कशासाठी करायचा आहे? दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं. म्हणून जगातले सगळे मोठे टेररिस्ट हे अनपढ गवार नव्हते, उत्तम शिकलेले होते. म्हणजे खूप शिक्षणाचा शिकले जर मुसलमान लोक खूप शिकले तर हे सगळं कमी होईल. तर ही पहिली तुम्ही डोक्यातनं काढून टाका. खूप शिक्षणाचा जे आपल्याकडे शिकवलं जातं, ज्याला आपण शिक्षण म्हणतो, ज्याला आपण डिग्र्या म्हणतो, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, CA झाला आणि काय झाला, आर्किटेक्चर झाला, वॉटेवर जे काही तो झाला, हे सगळं होण्याचा काही संबंध नाही याच्याशी. हे धार्मिक शिक्षण आहे. या धार्मिक शिक्षणातून एवढंच सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रत्येकाला तुमचं योगदान द्यायचं आहे. तुमच्या खारीचा वाटा कशासाठी उचलायचा आहे? दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करण्यासाठी. काय काय करू शकता तुम्ही? मग ते केलं, अकबरांनी केलं, औरंगजेबानी केलं. त्यांनी त्यांच्या जी कुवत होती त्याच्यानी केलं. तलवार आणि कुराण घेऊन आले, तलवार ठेवली, कुराणचा स्वीकार कर, इस्लाम हो, नाहीतर मरायला तयार हो. हजारो माणसं बाटवली, जगभर माणसं बाटवली. तुमची आस्था कशामध्ये आहे? रामामध्ये आहे. मग रामाचं मंदिरच उडवायचं. कशासाठी? तुला मशीदच बांधायचे ना. मग बाबर जेव्हा आला, बाबराने जेव्हा मशीद बांधली, अकबराने मशिदी बांधल्या, ह्यांनी सगळ्यांनी आमची मंदिरं जी फोडली, तोडली. एक साधा लॉजिकल प्रश्न आपल्या मनात येत नाही का? तेव्हाचा भारत किती होता? 82 दशलक्ष पर्व किलोमीटर. आणि आत्ता एवढी 140 करोड आपली संख्या होती का? नाही, एक 20-22 कोटी लोक होती. म्हणजे आत्तापेक्षा डबल क्षेत्रफळ, भूभाग आणि संख्या 20-22 कोटी. म्हणजे ओसाड जमिनी होत्या भारतात. कित्येक किलोमीटरच्या जमिनी ओसाड पडलेल्या होत्या. मग अयोध्येमध्ये माझा राम जिथे जन्माला आला त्याच्या बाजूला अशी कित्येक किलोमीटरची ओसाड जमीन असेल. मग बाबराला जर मस्जिदच बांधायची होती तर त्या ओसाड जमिनीवरती एक 5000 स्क्वेअर फीटची मस्जिद बांधली असती त्यांनी. का नाही बांधली? मथुरे माझ्या कृष्णाने जिथे जन्म घेतला त्याच्या बाजूला एवढी जमीन पडलेली आहे, तिथं बांध की तू. काशी विश्वेश्वराच्या मंदिरातच कशाला घुसायला पाहिजे? तेजो महलमध्येच घुसून त्याचा ताजमहल कशाला बनवायला पाहिजे? तू बांध की तुझं एक वेगळं काहीतरी. तू तुझं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर. पैसा आहे, सत्ता आहे, 450 वर्ष हिंदुस्थानचा बादशाह आहेस तू. कामाला लाव माणसं, बांध तिथे सुंदर मशीद. म्हणजे राज्याचा प्रसार करणं आणि फक्त राज्य करणं एवढाच हेतू होता का? नाही. हेतू काय होता? हिंदू धर्म डिस्ट्रॉय करणं. आणि डिस्ट्रॉय करून रूपांतर कशात करायचं आहे? इस्लाममध्ये. म्हणजे फायनली जो धर्मात सांगितलं आहे दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं. त्याच्यात त्यांनी मार्ग. मग आता देश स्वतंत्र झाला, नंतर सगळा काळ बदलला. मग आता काय करायचं? मग नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. आणि त्याला आमच्या गुलाबाच्या फुलांनी आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांनी आंदण म्हणून वक्फ बोर्ड कायदा दिला, मुस्लिम पर्सनल लॉ दिला. आम्ही त्यांना आंदण दिलं, असं ताट वाढूनच दिलं. ये वाट लाव, आमची वाट लाव.
भारतीय जनता पक्ष आला, संविधान बदलणार. कुठलं संविधान? संविधानाला एक टच पण केलेलं नाही. 10 वर्ष बहुमताचं सरकार होतं मोदींचं, एक टच पण नाही. सेक्युलरिझम शब्द होता बाबासाहेबांच्या संविधानात, नव्हता. घुसडला काँग्रेसने घुसडला. मुस्लिम पर्सनल लॉ नव्हता, तो घुसडला. काय संबंध मुस्लिम पर्सनल लॉचा? काय संबंध वक्फ बोर्ड कायद्याचा? आज मिलिटरीनंतर रेल्वेनंतर सगळ्यात जास्त जमिनी 9 लाख किलोमीटरची जमीन वक्फ बोर्डमध्ये आहे. कुठला घाणेरडा कायदा आहे? आणि वक्फ बोर्ड कायदा बदलण्यासाठी जे बिल पास करायला आलं त्याला विरोध कोण करते? हे दळिद्री आमचे. वडिलांच्याकडनं एवढं पण शिकत नाही माणूस. जागे व्हा हिंदूंनो. इतिहास अगदी फार लांबचा इतिहास नसला ना तरी निदान 78 वर्ष देश 15 ऑगस्ट 47 ते 17 नोव्हेंबर 24 एवढा तरी इतिहास निदान वाचा. काय काय वाटोळं केलंय, कोणी केलं वाटोळं? नाहीतर पुरी वाट लागणार आहे. ते आता कोणत्या इमाम कोण तो त्यांनी नाही पाठिंब्याच्या बदल्यात मागण्या दिल्यात. काय त्याचं ते दळिद्री नाव? 17 मागण्या दिल्या आहेत. त्या मागण्या मान्य करू म्हणून सांगितले यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. महाराजांनी कधीही कोणालाही फुकट काही दिलं नाही बरं का, कधीच नाही दिलं. काम दिलं आणि कामाचा मोबदला म्हणून पैसे दिले, फुकट काय नाही दिलं. खूप चुकतायत लोक, खूप काहीतरी विचित्र करतायत, पण आत्ता आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपली इतकी वाईट अवस्था आहे ना, खरंच धड कोणीच नाही, म्हणजे आम्हाला वालीच नाही. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं आमची कुंडली इतकी घाणेरडी आहे की विजयाच्या समीप आल्यावर महाराज गेले, विजयाच्या समीप आल्यावर संभाजी महाराज गेले, त्याच्यानंतर एक माणूस उभा राहिला ह्या स्वराज्याचं साम्राज्य करणारा, त्याचं नाव बाजीराव. अफाट बुद्धिमत्ता, अफाट शौर्य, अख्खा 3/4 हिंदुस्थान भगव्याच्या खाली आणला. दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला. 41 वर्षी गेला. 41. शिवाजी महाराज जगले नाही, संभाजी महाराज जगले नाही, बाजीराव तरी जगायला पाहिजे होतं. अजून एक 20-25 वर्ष काय झालं असतं, 65-70 पर्यंत जगले असते तर ही सगळी घाण तेव्हाच गेली असती. ह्यातलं काही राहिलंच नसतं. 1857चं स्वातंत्र्य समर करायची गरजच लागली नसती. झाशीच्या राणीला आम्ही गमावलंच नसतं, ताट्या टोपे आम्ही गमावलेच नसते, नानासाहेब पेशवे आम्ही गमावलेच नसते. हे तर काहीच घडलं नसतं. पण आम्हाला इच्छाच नाही आहे. हिंदूंना इच्छाच नाही. सगळं घरात बसून आयतं ताट वाढून आलं पाहिजे, बस. आम्ही काही नाही करणार. सगळं काय ते त्या 288 आमदारांनी करायचं किंवा 543 खासदारांनी करायचं. अरे मग त्यांनीच जर करायचं असेल तर ते तेवढे सक्षम चांगले निवडून तरी द्या. ज्या आमच्या संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार, त्या संभाजी महाराज त्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं कशी वाहू शकतात हो? इतिहासाचा सत्यानाश कसा करायचा? बरोबर तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. ज्या अकबराच्या आयुष्यामध्ये जोधा नाही आहे, त्या अकबराला सेक्युलर आहे हे ठरवण्यासाठी जोधा घुसडली. आणि ज्या बाजीराव पेशव्यांनी अद्वितीय असा अजेय योद्धा, एकही युद्ध हरला नाही, त्याचं हे अजेयपण लपवण्यासाठी, त्याचं अजेयपण झाकण्यासाठी त्याच्या आयुष्यात फक्त 17 महिने आलेली त्याची रीतसर धार्मिक विधी करून जिला बायको बनवून आणले, त्या मस्तानीचं प्रेम मात्र मोठं केलं. बाजीराव पेशवा आम्हाला युद्धासाठी माहीत नाही, बाजीराव पेशवा आम्हाला मस्तानीसाठी माहिती आहे. अकबर
हजारो मंदिर उद्ध्वस्त करणारा अकबर आम्हाला माहीत नाही. अकबर आम्हाला जोधा एका हिंदू बाईला प्रेम केलं, हिंदू बाईला लग्न करून घरात आणलं, हिंदू बाईला श्रीकृष्णाचं मंदिर घरात बांधलेलं, जे कधी घडलेलंच नाही. म्हणजे मला गंमत वाटते की 1 बलात्कार आणि 100 बलात्कार एकच केला आहे हो त्यांनी, नाही का. नंतर 10 बायकांच्या ओट्या भरल्या, त्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम केला आहे. आता मला सांगा, एक माणसाने 2 बलात्कार केले आणि नंतर 1000 बायकांना बोलवून त्यांचा सन्मान केला, तर त्याला तुम्ही फाशी देणार का नाही? असं म्हणणार का, अरे असं कसं, 1000 बायकांचा सन्मान नाही का केला? ही कुठली मानसिकता आहे? हे इतकं बुद्धू, इतकं मूर्ख आम्हाला बनवलं गेलेलं आहे आणि आम्ही सहजपणे बनत गेलो. मग आता दारुल इस्लाम जर आपल्याला सगळ्या जगाचं बनवायचं आहे, तर मग काय, आधी धर्मांतरणं, धर्मांतर हा एक मार्ग झाला. मग काय करायचं, जमिनी हडप करायच्या. मग त्यासाठी आयडिया काय करायची, कोण बघत नाही ना, एक असं फडकं टाकायचं, हे 4 विटा ठेवायचे, एक मजार बांधायची, हळूहळू हळूहळू मजार वाढवायचे, हळूहळू हळूहळू त्याची एक मोठी मशीद बांधायची, हळूहळू हळूहळू असं करत 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 त्याला ते 6 फुटाचं एवढंसं ते थडगं, त्याचं एवढं मोठं मशीद झाली त्या अफजल खानाची. एअर कंडिशन. पण फक्त आपल्या इथल्या मशिदीला घुमट आहेत. मग त्यांचं जे मूळ स्थान आहे मक्का मदिना, तिथे घुमट का नाही? अहो हे नाहीच आहे. त्यांच्याकडे स्थापत्य शास्त्रच नाही, त्यांच्याकडे मुळात भिंडोक लोकांकडे काही नाहीच आहे. हे फिरणारे वाळवंटात ना कुठलं आले कल्चर आणि काय. मग मुली पळवायच्या. मग मुली, एक मुलगी आणली हिंदूंमधली की झाल्या ना, तिच्या पुढच्या सगळ्या पिढ्या मुसलमान झाल्या. दारुल इस्लाम बनवायचे, जे जे मार्ग शोधून काढता येतील ते ते काढायचे. मग लोकशाही राष्ट्र आहे. मग लोकशाही राष्ट्रामध्ये काय होऊ शकतं? आज आपण 8% आहोत, आपली संख्या वाढवूया. मग 4 बायका, मग 10 पोरं, त्यांच्या शिक्षणाचा संबंध नाही. आपण सगळे मात्र विचार करतो की नाही की माझा पगार किती आहे, ह्या पगारामध्ये मी किती मुलांना शिकवू शकतो. कुठल्याही हिंदू माणसाच्या घरात 10 पोरं नाहीत आणि 4 बायकाही नाहीत. तिकडे सर्रास आहे सगळं. सेक्युलर कंट्री, एकीकडे म्हणायचं सेक्युलर कंट्री, पण सगळ्यांना वेगवेगळं न्याय आहे. सिव्हिल लॉ सगळ्यांना वेगवेगळा आहे. नुसतं सावरकरांच्या आयुष्यातल्या घटना सांगून काही उपयोग नाही. सावरकर सांगतात सदैव अपडेट व्हा. त्या त्यावेळची सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घ्या. त्या त्यावेळचे निर्णय वेगवेगळे असतात. भूतकाळात कोणी काय काय केलं हे त्यांनी त्या काळामध्ये त्यांना जे योग्य वाटलं, त्यांना त्यावेळच्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार जी पावलं राष्ट्रासाठी टाकावीशी वाटली ती त्यांनी टाकली. म्हणजे सावरकर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत. मग ते लढाई कशाने लढायचे? तलवार आणि भाल्याने, आणि बरोबर ना, आणि घोड्यावरनं जायचे. मग आता यान आहे, आता ते AK-47 आहे, आता मोठमोठी रणगाडे आहेत. मग तरीसुद्धा आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून आजही आम्ही घोड्यावरनं लढणार का? नाही. मग शिवाजी महाराजांचं घ्यायचं काय? त्यांची राष्ट्रधर्म घ्यायचा. म्हणजे मग काय घ्यायचं? मग त्यांच्याकडनं घ्यायचं काय? मग त्यांच्या अफजल खानाच्या कथेतून आपण आत्ता काय असू शकतं योग्य? तर अफजल खानाची गोष्ट वाचायची. मग अफजल खान त्यांना भेटायला बोलवत होता. मग तेव्हा महाराज लगेच गेले का भेटायला? नाही गेले. का नाही गेले? त्याची कारणं शोधायला सुरुवात करायची.
मग ना मी येणार नाही तुला भेटायला हे म्हणण्यासाठी कशा पद्धतीची पत्र त्यांनी लिहिली, तर आम्ही तुम्हाला घाबरतो. अफजल खानाला मी तुला घाबरतो ह्याच्यावर विश्वास बसावा असं सतत वागत राहायचं. म्हणजे अफजल खान ते सगळं सैन्य जे 5 लाख दल घेऊन आलाय, हत्ती, उंट, रणगाडे, लवाजमे, हे सगळं घेऊन तो सपाट जमिनीवरनं चालत येऊ शकतो. तिथं जपाट जमीन संपते, सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुरू होतात, तिथून तो हत्ती आणि उंट ते नाही आणू शकत, ते मोठमोठे रणगाडे, लवाजमे तो नाही आणू शकत. आणि त्याचा विश्वास बसेपर्यंत त्याला सतत खोटी पत्र पाठवत राहायचं की आम्ही तुम्हाला घाबरतो, आम्हाला तुमची भीती वाटते, आम्ही नाही बाबा येणार, तुम्हीच या आम्हाला भेटायला. मग खरंच घाबरत होते का शिवाजी महाराज? याला काय म्हणतात? राजकीय मुत्सद्देगिरी, स्ट्रॅटेजी. काळ बदलला, कपडे बदलले, शस्त्र बदलली, वाहन बदललं, स्ट्रॅटेजी तीच पाहिजे ना. कुठलेही धर्मग्रंथ, कुठलेही हे कधीच वाईट नसतात, कारण ते त्या काळात लिहिले गेलेले असतात. कधीतरी लिहिलं गेलं असेल. आता गाय मारून गायी जर विश्वातल्या संपल्या तर चालेल का? नाही चालणार. म्हणून कोणीतरी शेवटी हा गाय गोहत्या थांबली पाहिजे ना. म्हणून कोणीतरी त्या काळातल्या ऋषीमुनींनी खूप विचार केला असणार, यायला हे थांबवायचं कसं. मग समाज घाबरतो कशाला? देव कोपेल आणि धर्म बुडेल या 2 वाक्यांना भयंकर घाबरतो समाज, आहे ना. हे केलंच तर देव कोपेल आणि हे केलंच तर धर्म बुडेल. त्या काळातला समाज. आताही आपण घाबरतो, एवढे आधुनिक असून सुद्धा. दाखवत नाही, खोटं बोलतं, नंतर हळू जाऊन पूजा करतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे करणारे असतात ना, घरामध्ये सगळं होम हवन, कड्या कुळप लावून करतात. मग घ्यायचं काय? स्ट्रॅटेजी. इतकी पत्र पाठवली की शेवटी त्याला विश्वास बसला. मग तो पुढे आला, खाली उतरायला सुरुवात केली. आता उतरताना सगळं गेलं, ॲटोमॅटिक 5 लाखातलं 2.5 लाख तिथेच राहिलं. ताकद कमी झाली, आणखीन पुढे आणला, आणखीन पुढे आणला, आणखीन पुढे आणला. असं करत करत त्याला आणलाय मूर्ख बनवत. कुठे आणला त्याला? प्रतापगडाच्या पायथ्याशी. तिथपर्यंत राहिले किती? 10-20च राहिले, बरोबरीचे झाले. अभी उसको मारता हूं मैं. स्ट्रॅटेजी आहे. 2 देशांमध्ये युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर एक देश कुठला तरी जिंकतो आणि एक देश हरतो. हरलेल्या देशाची जी आर्थिक अवस्था होते, जी सामाजिक अवस्था होते, ती अवस्था युद्ध न करता नरेंद्र मोदींनी पाकिस्तानची केली 10 वर्षात. शिवाजी महाराजांना काय शिकले? बाईकला भगवा लावून बोंबलत फिरायचं पिंपरीतनं, जय भवानी, जय शिवानी, ते टिळे बे लावून. त्याला भगव्याचा अर्थ तरी माहीत असतो का? शिवजयंती. नाही तर व्यासपीठावर एक तो येतो, कोणतरी एक बिंडोक असतो, तो असे तलवार बिलवार काढून असे असे फिरतात. अरे काय माहिती आहे, ती तलवार मनगटात धरायची म्हणजे त्याला मनगट लागतं. हा, घेतलं ना बरोबर. शिवाजी महाराजांकडनं विनायक दामोदर सावरकरांनी काय घेतलं? शत्रूला फसवून, शत्रूला ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूच्या तावडीतून सुटायचं. सुटलात तर पुन्हा वार करता येईल ना. म्हणून अंदमानात ॲम्नेस्टी पिटिशनचे दयेचे अर्ज सातत्याने करत राहिले. स्ट्रॅटेजी आहे, राजकीय मुत्सद्देगिरी. तर पुन्हा आपण जिहादवर येऊया की जिहादाचे जे मार्ग आहेत, संपूर्ण विश्वाचं दारुल इस्लाम करायचे. मग जमिनी हडप करायच्या, बायका पळवायच्या, जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावायचं. अगदीच हुशार माणसं आहेत त्यांचा बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी वापर करायचा.
मग हे बुद्धिभ्रष्ट करण्यासाठी त्यांच्यातल्याच काही लेफ्टिस्टना आपल्याजवळ घ्यायचं, मग त्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना घेऊन त्यांची बुद्धी भ्रष्ट करायची, मग राम काल्पनिकच होता असं हळूहळू पसरवायला सुरुवात करायची. मग व्यासपीठावरनं काही काही बायका म्हणतात, अहो रामभाऊ तुमची सीता पळवली नाही का, असे काही काही ताई आहेत आपल्याकडं. का हे सगळं करू शकतात? का विधानसभेमध्ये अजित पवार असं म्हणतात की संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याची काही गरज नाही, जाहीरपणे बोललेत, व्हिडिओ आहे, विधान भवनात बोललेत, अधिवेशनात. कसं बोलू शकता तुम्ही? काय माहिती आहे तुम्हाला? धर्मवीर, धर्मासाठी वीरगती पत्करणारा तो धर्मवीर ना. अहो ह्यांना धर्माचीच काय पडलेली नाही, ह्यांना काय कळणार आहे धर्मवीरचा अर्थ काय आणि त्याची डीपनेस काय, तो त्यांना काय कळणार आहे? जे काय कमळाबाईने घेऊन ठेवलं ना, ही शपथ वाढ, अशी अवस्था झाली ना आपली, न घर का न घाट का. म्हणून सध्या एक पर्याय आहे, मी तुम्हाला परत परत सांगतोय, धनुष्यबाण कमळाला इंजिन जोडा. जर 3-4 जण येणारच आहेत एकत्र, तर मग हे असे तिघं येऊ देत, काहीतरी भलं होईल महाराष्ट्राचं. इतिहासातनं सतत काहीतरी शिकलं पाहिजे, त्यासाठी इतिहास आधी सदैव वाचला पाहिजे. आता माझं तुम्हाला आव्हान आहे की हे सगळं जाऊ दे. आता ह्या सगळ्यातून त्यांनी आता आयडिया केलेली आहे, जे 8% होते 15 ऑगस्ट 47ला, ते आज 35%वर आले. आता त्या अशा पोझिशनला अजून एक 10 वर्षांनी येतील की देशावर सत्ता कोणाची हे दबावतंत्र वापरून ठरवण्याची क्षमता त्या समाजामध्ये निर्माण होणार आहे. आणि ते इस्लाम खतरे में आहे म्हटल्याबरोबर सगळ्यात 13-14 काय 15 जाती आहेत त्यांच्यामध्ये, ते सगळं बाजूला ठेवतात, एकत्र येतात. आणि याचं उत्तम उदाहरण परत इतिहासमध्ये जावंच लागतं, खिलाफतचं आंदोलन. काय संबंध आहे तुर्कस्तानचा आपला? काय संबंध आहे त्या खलिफाचा? काय संबंध आपला? ब्रिटिशांनी त्याची वाट लावली म्हणून त्याच्या विरोधात, ब्रिटिशांच्या विरोधात त्यांचा खलिफा, त्याच्यासाठी इथे आंदोलन सुरू केलं. काय संबंध? पण ब्रिटिश काय ऐकणार होते का? नाही. त्या खलिफाची त्यांनी जे काय तोडफोड करायची ती केली. आणि मग ते अपयश इथल्या मुसलमानांनी कुणावर फोडलं? इथल्या हिंदूंवर फोडलं. अरे आमचा संबंध काय? ना आमच्या तुर्कस्तानशी इथल्या हिंदूंचा काही संबंध, ना त्या खलिफाशी काही संबंध, त्या खिलाफत आंदोलनाशी काही संबंध. तुम्ही हे आंदोलन केलं. इतिहास लक्षात घ्या, तुर्कस्तानातल्या एका इस्लामिक राजाच्या मदतीला भारतातला मुसलमान धावून जातो. जगात इस्लाम खतरे में आहे म्हटल्याबरोबर सगळे एकत्र येतात. भारतामध्ये हळूहळू हळूहळू करत आता आणखीन एक गंमत बघा की 46ला ज्या निवडणुका झाल्या त्या 3 बरोबर, आता मी निवडणुकीवर येतो आणि थांबवतो 10 मिनिटात. 46ला एक निवडणूक झाली स्वातंत्र्य मिळायच्या आधी. ती निवडणूक झाली मुस्लिम लीग, राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल काँग्रेस आणि हिंदू महासभा. बरं, हिंदू महासभाचं आयुष्य म्हणजे होती ती आधीपासून, पण सावरकर त्याला अध्यक्ष मिळाल्यानंतर ती ज्या वेगाने पुढं आली आणि ज्या सामर्थ्याने ती चालायला लागली. पण त्यांना मिळाली किती वर्ष? फक्त 9 आहे ना, 37 ते 46. काँग्रेस किती वर्ष प्रस्थापित आहे? 1885 पासून. आणि दुसरी एक आहे मुस्लिम लीग, ती खिलाफत नंतर सुरू झाली, त्यांनाही जवळजवळ 25 वर्ष झाली आहेत. मुस्लिम लीगचे नेतृत्व करणारे जिना काय म्हणतात निवडणुकीच्या प्रचारामध्ये की तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुम्हाला मी तुमचा हक्काचा मुस्लिम राष्ट्र देतो, एक इस्लामिक राष्ट्र तुम्हाला मी देतो जर तुम्ही मला निवडून दिलं तर.
असं एक पक्ष तिरंगी लढत आहे. त्यातला एक पक्ष हे म्हणतोय मुसलमानांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना निवडून दिलं. दुसरा एक राष्ट्रीय काँग्रेस आहे, ते म्हणतात काही झालं तरी देशाचे तुकडे मी होऊ देणार नाही. त्यांचं नेतृत्व करणारा एक वयोवृद्ध माणूस अतिशय इमोशनल ब्लॅकमेल करत असं म्हणतो की माझ्या देहाचे तुकडे होतील पण मी देशाचे होऊ देणार नाही. आणि तिसरा एक पक्ष आहे जो नुकताच उदयाला आलेला आहे, 9 वर्षच झाले आहेत, त्याचा नेतृत्व करणारा आहे सावरकर. म्हणतात की हे दोघंही देशाला मूर्ख बनवत आहेत. मुसलमान तर देशाचा तुकडा मागायला निघालेलेच आहेत, पण काँग्रेस जे सांगते की या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही, हे धादांत खोटं बोलून हिंदूंना फसवण्याचं काम करतायत. पण हिंदूंनी सावरकरांवर अविश्वास दाखवला, त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि हिंदू महासभेचा दारुण पराभव झाला. हे दोघं निवडून आले. मुसलमानांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी पाकिस्तानची निर्मिती करून दाखवली. पण गंमत, ज्या भारतातल्या ज्या विभागातून मुस्लिम लीग निवडून आले त्या विभागातले मुसलमान पाकिस्तानात गेलेच नाहीत. ज्या देहाचे तुकडे होतील पण देहाचे होणार, देशाचे होणार नाही, तो देह तसाच राहिला, देशाचे मात्र तुकडे झाले. मग हिंदूंच्या डोळ्यासमोर आलं, आयला ते सावरकर बोलत होते ते खरं ठरलं शब्दन शब्द. पण नेहमी आम्ही उशिरा जागे होतो. तोपर्यंत देशाची फाळणी झालेली होती, तोपर्यंत सगळा सत्यानाश झालेला होता. त्यामुळं आता सुद्धा एक निवडणूक आहे आणि आता सुद्धा असेच 3 जण आहेत. एक आहे महाविकास आघाडी, ते म्हणते तुम्ही निवडून द्या, आम्ही तुम्हाला बनवून देतो. एक आहे त्यांची इच्छा आहे हे हिंदू राष्ट्र राहावं, पण काही राजकीय स्वार्थासाठी ते काहीतरी वेगळंच काहीतरी कोणाला तरी घेऊन फिरतायत. आणि एक माणूस उभा आहे, तो म्हणतो की तुम्ही मला निवडून द्या, 48 तासात मशिदीवरचे भोंगे बंद करून दाखवतो. आता फार ट्रिकी आहे ही निवडणूक, फार ट्रिकी निवडणूक आहे. आता या तिघांमधल्या कुणाला एकाला डावलायचं आणि तिथं इंजिन बसवायचं एवढं आपल्याला. आणि हे जर करायचं असेल तर 75% जे अजूनही उरलेत सुदैवाने हिंदू, अजूनही 13 कोटीमध्ये अजूनही आपण एक 10-11 कोटी आपण आहोत. 10-11 कोटींमध्ये आणि 2 कोटी ते आहेत मुसलमान, असा हा संघर्ष आहे. आता या 10-11 कोटींमध्ये विभाजन आहे. परत एक पारंपरिक जे वयोवृद्धांच्या मागे जाणारे तेव्हा कसे गांधींच्या मागे जाणारे एक होते, तसे आता एका वयोवृद्धांच्या मागे जाणारा एक समाज आहे. बरोबर. एक आता नुकताच आलेला एक जण आहे, तो म्हणतोय मी 48 तासात भोंगे काढून दाखवीन. सेम सिच्युएशन आहे बघा, 46ची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक. काय अक्षय बरोबर ना? अक्षयराव आलेले आहेत आमचे. आता तुम्हाला ठरवायचे काय करायचं. नाही तर मग 47 साली ज्या हिंदूंनी डोक्यावर मारून घेतलं आणि मग जी काही रेल्वे भरून आली चिखल मासाचा, तशी नाही परिस्थिती होणार, पण जवळजवळ जिवंत असून मुडदे झाल्यासारखी आपली अवस्था होईल. त्या उलेमांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि उद्धव साहेब तर डायरेक्ट सांगतातच आहेत की हे सगळे निर्णय आम्ही रद्द करू. त्यामुळं आता हात जोडून विनंती आहे, ह्या सगळ्यावर उपाय एकच आहे. तुम्ही 75% म्हणजे उरलेले 100% हिंदू जर उतरले खाली 7 वाजता, बरं 7 वाजताच का सारखं सांगतोय मी, ते 6 पासून लाईनी लावतात. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, अरे 5-6 वाजेपर्यंत असतं ना, 4ला जाऊ काय ग. मग गेली नवरा बायको, तिथं एवढ्या मागं तुमचा नंबर लागेल की ते येईपर्यंत ते संपलेलं असेल आणि मत फुकट जाईल.
त्यामुळं सकाळी 7 वाजता पहिली लाईन आपली लागली पाहिजे. जे टिळे लावून जा चांगले. हो, अजून तरी टिळ्यावर बंधन नाही आलंय. आपलं पण दिसलं पाहिजे ना. तुम्ही पण अशा भगव्या यांच्याकडे भगवी ओढणी आहे बघा, ते हीच घालू घेऊन जा. असे जा 7 वाजता रांगा लावा आणि या तिघात ज्याला कोणाला द्यायचं तर द्या, मी ते नाही सांगणार, पण हे आलं पाहिजे, हे कॉम्बिनेशन. ते जे 10 वाजून 10 मिनिटं झाले तिथंच जे घड्याळ थांबले ते तिथंच थांबू दे. बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही, मग नकोच चालू दे, तू तिथंच बस. ऑटोमॅटिक ह्यांची पण जी अवघड अवस्था झाली ना, नको तिकडे झाले ना. आता कधी कधी होतं ना, एखाद्या कमळाला रोग होतो बघा, नको तिकडे अशा खाली गाठी बिठी येतात त्याला. अशा त्या आम्ही कोकणात बघितले तसे. तलावात जातो आम्ही मंदिरात कमळावं म्हणून, 2-4 चांगली कमळं असतात, एखाद्या कमळाला असं खाली काहीतरी रोग झालेला असतो, तो काढणं त्यांना अवघडून बसले, पण आपण ते सोपं करू शकतो. तर आपल्याला हे सगळं करायचं आहे. जे सावरकर सातत्याने आयुष्यभर सांगत होते की इतिहासातनं शिका, आपण इतिहासातनं शिकलं पाहिजे. हिंदूंचं राष्ट्र आलं पाहिजे, आणि जे हिंदूंचं राष्ट्र आलं की सगळेच सुखाने जगणार आहेत. कारण आम्ही कोणाला मारतच नाही, कोणावर अत्याचार करणं, कोणाला तरी संपवणं हे आमच्या DNA मध्येच नाही. म्हणजे पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचा इतिहास जर काढला तर मला असं एक हिंदू राजा, हिंदू सेनापती, हिंदू सम्राट असं एक उदाहरण मला दाखवा की ज्यांनी दुसऱ्या धर्मीयांच्या म्हणजे मुसलमानांच्या राष्ट्रावर, ख्रिस्ती राष्ट्रावर आक्रमण केलं आहे आणि तिथं त्यांना मुसलमानांचं जबरदस्तीने हिंदू करून घेतलं आहे, त्यांच्या मशिदी तोडल्या आहेत, आतली थडगी काढून तिथे राम बसवला आहे. असलं काय आम्ही केलेलंच नाही. आमची संस्कृती, आमचा धर्म कुठल्या एका विशिष्ट धर्माशी, एका धर्मग्रंथाशी निगडीतच नाही. इतकं स्वातंत्र्य आहे. कुणाचीही पूजा करा, हे कशाला? 100% नास्तिक होण्याचं स्वातंत्र्य आहे. अरे ह्याच्यापेक्षा स्वातंत्र्य काय पाहिजे? अशा सावरकरांनी अख्खं आयुष्य बलिदान करून टाकलं. सगळ्या बंधूंनी, संपूर्ण बायकांनी, सगळ्या कुटुंबांनी राख रांगोळी झाली त्यांच्या आयुष्याची. आपल्याला फक्त अपेक्षा आहे खार समोर आणा रामायणातली, बस. ती न कंटाळता सकाळपासून एक दाणा टाकत राहिले. तुम्ही एक मत टाकत राहा, नक्की बदल घडेल. आणि अतिशय अभ्यासक सावरकरांचे आणि त्यांची पुस्तकं वाचून आम्ही भाषणं करतो असे आमचे अक्षय आज आलेले आहेत मुंबईवरनं खास धावत पळत. तर त्यांनाही आपण ऐकूया. आणि मी इथेच माझ्या वाणीला विराम देतो. मला बोलवलं, तितक्या संख्येनं ऐकायला आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. कुलकर्णी तुमचाही आभारी आहे, तुमच्या या स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा आभारी आहे. आणि असंच कार्य आपण प्रत्येकाने करत राहू आणि सतत डोक्यात चालू ठेवा की मी माझ्या राष्ट्रासाठी काय करेन. हा विचार सुरू ठेवलात की उत्तर सापडणार. उत्तर सापडलं की त्या मार्गाने करायला सुरुवात करा. सिंपल गोष्टी आहेत. सामान्यातली सामान्य बाई, दुबळ्यातला दुबळा पुरुष एक गोष्ट राष्ट्रासाठी करू शकतो की वस्तू विकत घेताना त्याच्यावर हलाल स्टॅम्प नसलेली वस्तू विकत घ्यायची. आणि भाजी आणायला गेलात, कुठल्याही दुकानात गेलात, टोपी बघितली की परत युटर्न मारायचा. एवढं जरी केलं तरी राष्ट्र उभं राहणार आहे. राष्ट्राय स्वाहा.